सांसद संजय राउत ने मराठवाड़ा अतिवृष्टि की गंभीर स्थिति पर चिंता जताई और केंद्र व राज्य सरकार से तत्काल मदद की मांग की। उन्होंने मुख्यमंत्री पर मराठवाड़ा की उपेक्षा का आरोप लगाते हुए कहा कि राजकारण छोड़कर सभी दल मिलकर प्रभावित किसानों के लिए कार्य करें। एनसीपी अजित पवार गुट के नेता धनंजय मुंडे के विवाद पर राउत ने कहा कि यह पार्टी का अंदरूनी मामला है और दिल्ली से तय होगा। उन्होंने सरकारी निधि के बेतरतीब बंटवारे और भ्रष्टाचार पर भी गंभीर सवाल उठाए। ठाकरे बंधुओं के संबंध को मजबूत बताते हुए उन्होंने उचित समय पर जानकारी देने का वादा किया। मुसळधार पावसानं पुरानं जवळजवळ पाण्याखाली गेला। हाहाकार आणि आक्रोश आहे। मराठवाडा आहे, पुढे सोलापूर आहे, अनेक भागामध्ये या पावसानं कहर माजवलेला आहे। ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती आहे। राज्याचे मुख्यमंत्री आहेत, मुंबईत आहेत, मोनोरेल मेट्रो वगैरे उद्घाटन मुंबईत ठाण्यात करतायत, राजकीय भाषणं करतायत, निवडणुकांची आखणी करतायत। त्यांचे इतर मंत्री जे सहकारी आहेत ते सुद्धा त्यात अडकले आहेत। पण थोडं यातून बाहेर पडून पुढला काही काळ सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी फक्त मराठवाड्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। किंवा सोलापूर जिथे जिथे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। आणि केंद्र सरकारनं मराठवाडा हा देशाचाच भाग आहे हे समजून खूप मोठी मदत करणं गरजेचं आहे। पंजाबला पूर आलाय, आपण पाहिलं असेल, पंजाब सुद्धा पुराने वाहून चाललाय आणि पंजाब सारख्या राज्याला प्रधानमंत्र्यांनी अत्यंत तटपुंजी मदत दिली। म्हणजे अशा प्रकारची संकट आल्यावरती फक्त गुजरातला जास्त मदत मिळते ही लोकभावना आहे। मग वादळ आलं, तुफान आलं, काय आलं, आम्ही सुद्धा या देशाचेच घटक आहोत आणि प्रधानमंत्री सुद्धा आमचेच आहेत असं आम्ही मानतो। आणि मराठवाडा हा या देशासाठी निजामाविरुद्ध लढलेला एक असा भाग आहे की त्या भागाला तुम्ही अशा प्रकारे नाकारू शकत नाही। जास्तीत जास्त मदत मराठवाड्याला मिळावी। महाराष्ट्रावर 9 लाख कोटीचं कर्ज या सरकारने करून ठेवलं आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार मराठवाड्याला मदत करण्यात किती पुरं पडू शकेल मला सांगता येत नाही, म्हणून ही जबाबदारी केंद्राची आहे। नाही, पण आज सर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडते आहे। मराठवाडा असेल किंवा ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे किंवा होते आहे, सगळ्याच लोकांचं शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय नेमका निर्णय घेतात। नाही, घ्यायला पाहिजेत निर्णय। नुकसान भरपाई मिळायला पाहिजे।